ठाकरेंच्या मेळाव्यावरती टीका करताना आमदार संजय गायकवाडकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान पाहायला मिळालेला आहे। 16 भाषा शिकणारे छत्रपती संभाजी महाराज मूर्ख होते का? संजय गायकवाडांच्या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण झालेला आहे। संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरती विरोधकांचा देखील हल्लाबोल पाहायला मिळतोय। संजय गायकवाड मूर्ख माणूस आहे, त्यांना अकलेचे तारे तोडलेत अशी टीका विरोधकांनी केली आहे। जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे। मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते। ताराराणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या, हिंदी भाषासह। मग ते लोक काय मूर्ख होते का? त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झालाय। याला काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं। अलीकडे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे इतका पोटशूळ आणि इतकी वेदना यांना काय होते तर यांचं ह्यांना माहीत। आम्हाला त्या संदर्भात काही बोलायचं नाही, पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन, महाजिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या याच्यानी त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेचे दिवाळे निघाले। नाही, मूर्ख त्यांना म्हणणंच चूक आहे, हेच मूर्ख आहेत। आम्ही पण तेच सांगतोय, ज्यांनी भाषा शिकले हे थोडेसे मोठे झाल्यानंतर शिकलेत। आपल्याला इंग्रजी भाषा ही व्यापारी भाषा आहे। ह्या फडणवीस साहेब आपले माननीय मुख्यमंत्री यांनी तर सांगितले, त्या भाषेची लिखाण वेगळं आहे, त्या भाषेचे उच्चार वेगळे आहेत, त्या भाषेचं समजणं सोपं आहे। हिंदी किंवा मराठी समजणं, लिखाण, वाचन हे जरा कठीण आहे। मला असं वाटते की संभाजी महाराजांचा आदर्श तर आम्हाला आहे, ते आमचे छत्रपतीच होते, पण शिवाजी महाराजांनी राजकोष सुद्धा मराठी भाषेतच केला होता, हे विसरलेत का ते? छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीला गेले होते औरंगजेबाकडे, ते काय वेगळ्या भाषेत कुठले बोलले की त्यांना मराठीत माहित होतं। अफजल खानाला भेटले त्यावेळेला काय मराठीत त्यांनी काय दुसऱ्या भाषेत बोलले का ते?